मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। त्याचं कारण असं आहे मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिनांक 5 मे 2026 रोजी म्हणजे कालच एक महत्त्वाचं पत्र काढलेलं आहे आणि या महत्त्वाच्या पत्रानुसार आता महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांचे नोंदणी, नूतनीकरण आणि त्याचबरोबर जे लाभाचे अर्ज आहेत या लाभाच्या अर्जावरती काय परिणाम होतो आपल्याला पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तेच आपण पुढे पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला आपण स्क्रीनवरती जाऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। सर्व बांधकाम कामगारांना याची माहिती होणे सुद्धा अतिशय गरजेचे आहे। चला तर मित्रांनो, स्क्रीनवरती जाऊया। राष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई असं हे पत्र आहे, यांनी काढलेलं आहे। दिनांक 5 मे 2026 म्हणजे कालच हे पत्र आलेलं आहे आणि या पत्रामध्ये विषय बघा मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 9/9/2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत स्थानिक संनियंत्रण समिती आणि त्याचबरोबर विभागीय संनियंत्रण समिती बांधकाम कामगारांचे अर्ज तपासण्यासाठी गठीत केलेल्या होत्या। असा महत्त्वाचा जी.आर. त्यांनी त्या ठिकाणी काढलेला होता। आता याच बद्दल हे पत्र आजचं आहे। काय सांगतं ह्या पत्रामध्ये आपण बघूया आणि त्याचा परिणाम नेमका बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जावर काय होईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहा मित्रांनो, पुढे संदर्भामध्ये पहा मित्रांनो, माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठ याचिका क्रमांक 750/2026 याच्यामध्ये पुढे काय सांगितलेलं आहे बघा। उपरोक्त संदर्भीय याचिका क्रमांक 750/2026 मधील माननीय उच्च न्यायालयाचे दिनांक 30/4/2026 रोजीचे आदेश सोबत सादर करण्यात येत आहेत। हे आदेश सोबत या ठिकाणी पत्रासोबत जोडलेले आहेत। याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, व्हिडिओ चुकवू नका। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, शासनाच्या पुढील आदेशापर्यंत ज्या ठिकाणी स्थानिक संनियंत्रण समित्या गठीत झालेल्या आहेत अशा ठिकाणी बांधकाम कामगारांना स्थानिक संनियंत्रण समितीमार्फत करण्यात येत असलेल्या नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जावरील कार्यवाहीस तुर्तास स्थगिती देण्यास येत आहे। म्हणजे आता बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे जे अर्ज आहेत हे लाभाचे अर्ज ह्या ज्या संनियंत्रण समित्या होत्या यांच्याकडून सध्या तरी कार्यवाही थांबवण्यात येणार आहे। यावरची सर्व कारवाई आता थांबवण्यात येणार आहे। सबब सर्व नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जावर नोंदणी अधिकाऱ्यामार्फत प्रचलित पद्धतीने कारवाई करण्याच्या सूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात यावेत ही विनंती। अशा प्रकारचं हे पत्र आहे। हे अतिशय थोडक्यात आहे। त्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की यापूर्वीच्याच म्हणजे प्रचलित पद्धतीने काय की त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जावर नोंदणी अधिकाऱ्यामार्फतच कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी सध्या सांगितलेलं आहे। म्हणजे या आदेशानुसार समितीमार्फत जे काय अर्ज तपासण्यात येणार होते त्यांना आता सध्या स्थगिती देण्यात येणार आहे।